नमस्कार. बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयची 1.5 कोटींची फसवणूक झाल्याचं काही वृत्त समोर आलंय. या प्रकरणी अभिनेत्याने पोलिसात धाव घेत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणातील नवीन अपडेट समोर आली आहे. विवेक ओबेरॉयची फसवणूक करणाऱ्या संजय सहा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नेमकं काय प्रकरण आहे, चला जाणून घेऊया. तर मित्रांनो, ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंटचे लेखापाल देवेन बाफना यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 फेब्रुवारी 2017 रोजी ओबेरॉय ऑर्गॅनिक LLPची स्थापना झाली. विवेक यांनी आणि त्यांची पत्नी प्रियंका यांनी फर्मचे ते भागीदार आहेत. ऑर्गॅनिक क्षेत्रात जास्त मागणी न मिळाल्याने त्यांनी सिने क्षेत्रात काम करण्याचे ठरवले. याच दरम्यान विवेक यांची संजय सहा यांच्याशी ओळख झाली. सहा यांना चित्रपट निर्मितीचा अनुभव असल्याने एकत्रित काम करण्याचे ठरवले आणि ठरल्याप्रमाणे संजय सहा यांच्यासह नंदिता सहा, राधिका नंदा यांनाही त्यांच्या फर्ममध्ये भागीदार बनवले. ओबेरॉय यांना खूप मोठे पैसे गुंतवण्यास त्यांनी भाग पाडले आणि वेळोवेळी विविध कारणे पुढे करत आनंदिता फर्मला कुठलीही माहिती न देता विवेक यांच्या 1 कोटी रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि 4 फेब्रुवारी 2020 ते 30 एप्रिल 2022 दरम्यान ही फसवणूक झाल्याचे तक्रारीतून नमूद करण्यात आले.